दिल्लीमधील स्फोटानंतर महाराष्ट्रामधील प्रमुख शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह पुणे आणि नागपूरमधील पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आलेले आहेत। आणि या संदर्भात पुण्याच्या स्वारगेट परिसरामधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी यांनी। पाहूया। दिल्लीतील स्फोटानंतर पुण्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर रेल्वे स्थानक बस स्थानकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। मी आता स्वारगेट बस स्थानकामध्ये आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुण्यातून बाहेरून जे आहेत ते नागरिक येत असतात आणि या सगळ्या नागरिकांची तपासणी जी आहे ते पुणे पोलिसांना करण्यास सांगण्यात आलेलं आहे। सातत्याने पुणे पोलीस जे आहेत ते काल रात्रीपासून जे आहेत ते अलर्ट मोडवरती आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतंय की आता हे सगळे सुरक्षा कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी तपासणी करताना पाहायला मिळत आहेत। रेल्वे स्थानकामध्ये तर सगळे तपासणी करतायच, त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांकडून सुद्धा रेल्वे स्टेशन परिसर असेल, शिवाजीनगर बस स्थानक असेल, स्वारगेट बस स्थानक असेल, या ठिकाणी सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा सातत्याने गस्त घालताना पाहायला मिळत आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये वाढवण्यात आलेला आहे। स्वारगेट पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि ज्या काही बसेस बाहेर राज्यातून येतात, ज्या काही बसेस वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी प्रवासी येतात, त्या सगळ्या प्रवाशांची सुरक्षा, त्याचबरोबर बस स्थानकामध्ये कोण येते, कुठली दुसरी वेगळी गाडी येते का, त्याची सुद्धा तपासणी हे सगळे पोलीस करताना पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीने सगळी यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेली आहे आणि तसे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्याने ही सगळी यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।